नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्या दृष्टीनं आपण अगदी लहानपणापासून मराठी शाळेमध्ये प्राथमिक शाळेत आपण शिकला तर तिथून या देवांचं भजन आपल्याला बघायला शिकतो। सुंदर ते ध्यान वेगळ्या विषयावर हे कुणाला तुम्हाला मला तुम्ही सांगायला नको, हे पहिल्यापासून आपलं आणि विठ्ठल हे आपलं दैवत आहे। मी सुद्धा अनेक वेळा पंढरपूरला गेलो, नामदेवाच्या पायरीवर गेलो, त्याच्यानंतर त्या देवाच्या दर्शनाकरता तासन तास उभाही राहिलेली आहे। माझे आईवडील जे आहे फार म्हणजे अगदी धार्मिक होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हात धरून मी गेलेला आहे। तुम्हाला कल्पना अशी नसेल, पण एकदा मी असाच गेलेला असताना माझ्या डोक्यावर एक पंडीनं खूप म्हणता लागतं ती असा त्याच्याकडे गेलो होतो, पडलो आणि तर झाली, पण बरं झालं देवाने मला कायमची इतक्या वर्षाची म्हणजे 9-10 वर्षाचा असताना मी पडलो होते, ती अजून ठेवलेली आहे। पण ह्या निमित्तानं मला आठवत असतं की आपण सुरुवातीपासून जे वारकरी आहोत, वारीला मी चालत वारकरी जर चालत मी गेलो नसलो तरी त्यांच्याबरोबर त्यानं ज्यावेळेस मंडळी निघतात त्यावेळी त्याच्यावर गेले। माझ्याही गळ्यात गावकऱ्यांनी फुलांच्या माला घातलेल्या आहेत, ज्यावेळेस वाटतं निघतातच असतात तर फुलांच्या माला सांभाळवलेल्या आणि घातलेल्या असतात। तर हे मला काही मिळत नाही, पण अतिशय आनंद होतो की माझ्या आईवडिलांनी जे भक्ती भाव देवावर होतं तोच करण्याचं मला त्यात संधी मिळते। आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने हे सर्व इथं आता घेऊन आणलेलं आहे। मला न सांगताच मला फक्त कानावर घातलं आणि 3 दिवसाचा आपला हा महोत्सव ठेवण्यात आलेला आहे। अनेक प्रोग्राम ठेवले, नाट्याचं ठेवले, काव्याचं ठेवलं, चळीवरी सगळे महाराष्ट्रात येणार आहे, असे विविध प्रकारचे प्रोग्राम ठेवले। पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा या वर्षात प्राचीनता त्या असे कीर्तन महोत्सव हा आहे आणि मला अतिशय आनंद होतो की ह्या आध्यात्मिक धार्मिक कामाने माझ्या या 2 वर्षाचं जे आहे ना आणि हे वर्षभर कार्यक्रम चालणार आहे। प्रत्येक वेळेला आपल्याला दर महिन्याला प्रोग्राम होणार आहे आणि आपण सर्वांनी भाग घ्यावा। धन्यवाद।